कालच्याच कालच्याच पुढे आपण इथं थोडं इथं बोलू की प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह काय नॉट फॉर सॉरी ट्रेडिंग ऑर्गनायझेशनचं किंवा प्रॉफिट ऑर्गनायझेशनचं. तर त्यांचं प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह आहे अर्न प्रॉफिट. तुम्हाला दिसत असेल तर काय त्यांचा ऑब्जेक्टिव्ह आहे प्रायमरी अर्न प्रॉफिट, नफा कमावणे. तर यांचा ऑब्जेक्टिव्ह काय टू प्रोव्हाइड सर्व्हिसेस नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचं. प्रिपेअर ट्रायल बॅलन्स, प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स. ट्रेडिंग ऑर्गनायझेशन किंवा प्रॉफिट ऑर्गनायझेशन हे प्रिपेअर्स ट्रायल बॅलन्स, हे ट्रायल बॅलन्स तयार करतात. तर नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन डज नॉट प्रिपेअर ट्रायल बॅलन्स, ते प्रिपेअर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. ते काय तयार करतात तर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट तयार करतात. मग फायनल अकाउंट म्हणून ट्रेडिंग ऑर्गनायझेशन मध्ये किंवा प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन मध्ये काय काय तयार केलं जातं फायनल अकाउंट्स म्हणून. तर ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट हे तयार केलं जातं. दिसतं का मित्रांनो तुम्हाला हे? म्हणजे फॉन्ट साइज दिसतं का? इकडं फायनल अकाउंट म्हणून नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न फायनल अकाउंट म्हणून काय तयार करतात तर आर्थिक वर्षाच्या शेवटी ते रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट तयार करतात. आर्थिक वर्षाच्या शेवटी ते रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट कसं तयार करतात तर त्यांनी वर्षभर आपल्या व्यवहाराच्या नोंदी कॅश बुकात करतात. जे आपलं 2 कॉलम्स कॅश बुक म्हणलो त्याच्यात वर्षभर नोंदी करतात. त्या नोंदीवरून वर्षभर लेजर तयार करतात आणि आर्थिक वर्षाच्या शेवटी कॅश बुकाचं एक समरी बुक तयार करतात. मी तुम्हाला काल उदाहरण दिलं होतं की रेंट भाडं जर देत असतील ते अंधुरीचं कबड्डीचं असोसिएशन त्यांच्या कार्यालयासाठी दर महिन्याला 500 रुपये, तर ते भाडं कॅश बुकामध्ये दर महिन्याला भाडं दिलं जाणार आहे आणि कॅश बुकामध्ये डेट वाईज क्रोनोलॉजिकल व्यवहार नोंदवले जातात. त्याच्यामुळे कॅश बुकामध्ये रेंट नावाचं पद पेमेंट साइडला क्रेडिट साइडला 12 वेळा येणार. एप्रिल महिन्यात येणार, मे महिन्यात येणार, जून महिन्यात येणार, 12 वेळा येणार. पण या कॅश बुकाचं जे समरी आपण तयार करतो रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, समरी सारांश, त्याच्यात रेंट हे पद 12 वेळा येणार नाही. दर महिन्याला 500चा हिशोब जर किरायाचा केला आपण तर 12 महिन्याचं भाडं एकत्रितपणे 6000 रुपये, म्हणून पेमेंट साइडला फक्त रेंट येणार 6000 रुपये. असंच आपण इन्कमचा उल्लेख करू शकतो. पेमेंट एक्सपेंडिचर खर्चाचा सॅलरी सारख्या लाईट बिलासारख्या लाईट बिल आपण दर महिन्याला पेड करतो, म्हणून कॅश बुकामध्ये लाईट बिल 12 वेळा येईल, पण तेच रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट मध्ये केवळ एकदाच येईल. अशा पद्धतीने म्हणजे त्याचं सारांश रूप समरी, त्याची कॅश बुकाची समरी म्हणजे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. आणि जसं आपण ट्रेडिंग कन्सर्न मध्ये ट्रायल बॅलन्स वरून आणि ऍडजस्टमेंट वरून हे आपण तयार करतो ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट, त्याच पद्धतीनं नॉन ट्रेडिंग कन्सर्न मध्ये रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट वरून आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करतो. आणि कालच मी उल्लेख केला होता की इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हे तुमच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सारखंच असतं, फक्त त्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणलं जात नाही कारण त्यांचा मुख्य हेतू मेन ऑब्जेक्ट त्यांचा नफा कमावणे नसून सेवा पुरवणे आहे समाजाला. म्हणून त्यांनी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट शब्द न वापरता इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. म्हणजे या टॉपिक मध्ये आपल्याला फक्त हे सेकंड आणि थर्डच तयार करायचंय, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीटच तयार करायचं. आणि बॅलन्स शीट तर तुम्हाला ऑलरेडी माहित झाले. काल हा सुद्धा आपण उल्लेख केला होता की नेट रिझल्ट फायनल अकाउंट ऑफ ट्रेडिंग कन्सर्न किंवा फायनल अकाउंट ऑफ पार्टनरशिप फर्मचं नेट रिझल्ट आपण काय म्हणायचो, नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस. इथं मात्र नॉन ट्रेडिंग कन्सर्नच्या नेट रिझल्टला काय नाव द्यायचं तर सरप्लस, आधिक्य किंवा डेफिसिट, तूट हे शब्द वापरले जातात. आणि पार्टनरशिप फायनल अकाउंटचं जे काही हे असतं भांडवल असतं ते ओनर्स कॅपिटल असतं, मालकानं गुंतवलेलं भांडवल असतं, ते त्याच्या हक्काचं असतं, ते त्याला आपण परत देणे लागतो, लायबिलिटी. पण नॉन ट्रेडिंग कन्सर्नचे जे भांडवल असतं ते वैयक्तिक कुणी देत नाही, त्या संस्थेचे जे कोणी सभासद असतील त्या सभासदाकडून जी काय आपण वर्गणी घेणार. समजा काल परवाच आपण गणपतीचं विसर्जन केलं, मग आपलं गावात एखादं गणपतीचं काय म्हणू गणपती मंडळ आहे आपलं, तर त्या मंडळासाठी दरवर्षी आपण सभासदाकडून जे कोणी आपले मेंबर असतील त्यांच्याकडून दरवर्षी सबस्क्रिप्शन्स म्हणजे वर्गणी घेतो. आणि आपल्या सभासदाशिवाय अनेक लोक जे बाहेरचे लोक आहेत, एखादा राजकीय नेता येतो किंवा गावातला सरपंच कोणी येतो, ते बाहेरचे लोक येतात, तर त्यांच्याकडून आपण त्या आपल्या गणपती मंडळाला डोनेशन्स म्हणजे देणगी घेतो. लक्षात घ्या, सबस्क्रिप्शन आपण कुणाकडून घेणार तर आपल्या सभासदाकडून घेणार, आणि डोनेशन कुणाकडून घेणार तर जे आपले सभासद नाहीत
पण आपल्या कामाचं त्यांना आपल्या कामाची त्यांनी दखल घेतली की हे गणपती मंडळ चांगलं काम करतंय बाबा, यांना आपण देणगी द्यायला हरकत नाही. एखाद्या शाळा कॉलेजला, एखाद्या मंदिराला किंवा एखाद्या आश्रमाला वगैरे लोक डोनेशन देतात. आपल्याकडे एक वृद्धाश्रम आहे बघा, सुखमणी. त्याला जर एखाद्याला वाटलं की बाबा तो वृद्धाश्रम चांगलं काम करतोय, तर आपण बघितलं बरेच लोक वाढदिवसाला वगैरे तिथं डोनेशन्स देतात, देणगी देतात. किंवा परचंड्याला तुम्ही बघितलं असेल तर त्या मारुती मंदिराला सुद्धा अनेक लोक डोनेशन्स देतात. म्हणजे सभासदाकडून आपण वर्गणी घेणार आणि जे आपले सभासद नाहीत त्यांच्याकडून स्वेच्छेनं, त्यांच्या इच्छेनं ते आपल्याला डोनेशन्स देऊ शकतात. आपल्या डोक्यात डोनेशन म्हणजे एक पक्क बसलंय, जे नोकरीसाठी द्यावं लागतं ते डोनेशन. ऍक्च्युली डोनेशन या शब्दाचा अर्थ आहे देणगी किंवा दान. समजतंय? तर इथपर्यंत आपण आलो होतो. समजल्यात सगळ्या गोष्टी इथपर्यंतच्या सगळ्यांना? याच्यानंतर आपणाला विचार करायचा होता की नीड फॉर मेंटेनिंग बुक्स ऑफ अकाउंट्स, की याचे बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन करण्याची काय गरज आहे मित्रांनो. कशाची? नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नची, किंवा त्याचं प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट, याचं फायनल अकाउंट का तयार करावं लागतं. तर खाली वाचा, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आर नॉट एंगेज्ड इन ट्रेडिंग ऍक्टिव्हिटीज. हे काय ट्रेडिंग ऍक्टिव्हिटीज करत नाहीत, बरोबर, म्हणजे खरेदी विक्रीचं काम करत नाहीत. मोस्टली दे डील विथ पब्लिक मनी. ते कशाचे व्यवहार करतात तर पब्लिक मनी. मी आत्ताच तुम्हाला म्हणलो, ऐकताय का? हो सर. आत्ताच तुम्हाला म्हणलो की गणपती मंडळ आपण स्थापन केलं आणि या गणपती मंडळासाठी आपण आपल्या सभासदाकडून वर्गणी घेतली, किंवा बाहेरचे लोक ज्यांना आपलं काम चांगलं वाटलं त्यांनी आपल्याला काय दिलं? डोनेशन दिलं. आपलं काम जर चांगल्या प्रतीचं असेल, आता सुखमणी वृद्धाश्रमाचा विचार केला आपण, चांगल्या दर्जाचा असेल, समाजात काहीतरी चांगलं करणारं काम असेल, किंवा बाबा आमटेचं, प्रकाश आमटेंचं नाव ऐकता तुम्ही, ते समाजासाठी काम करतात, असं जर आपल्या चांगल्या प्रकारचं काम असेल तर आपल्यासाठी सरकार सुद्धा आपल्याला ग्रँट्स म्हणजे अनुदान देतं मित्रांनो. म्हणजे सभासद वर्गणी देतात, इतर लोक आपल्याला डोनेशन्स म्हणजे देणगी देतात, सरकार आपल्याला ग्रँट्स देतं. इंटरन्स फीस म्हणजे जे लोक आपलं जर काम चांगलं दिसायला लागलं तर काही लोक स्वेच्छेनं परत आपले म्हणतील की सर मला सुद्धा तुमचं सभासद करून घ्या. मग त्यांना आपल्याला सभासद करून घेण्यासाठी त्यांना प्रवेश फीस घ्यावी लागते, त्याला एंट्रन्स फीस किंवा ऍडमिशन फीस म्हणतात. या प्रत्येक टर्मचा आपल्याला सेपरेट पुन्हा अर्थ समजून घ्यायचा आहे. सबस्क्रिप्शन म्हणजे काय, डोनेशन म्हणजे काय, ग्रँट म्हणजे काय, एंट्रन्स, हे आपल्याला सेपरेट समजून घ्यायचंय, पण चलत चलत त्याचा अर्थ समजावा म्हणून सांगायला लागलं. मग बघा, सभासदांनी वर्गणी देऊ द्या, कुणीतरी दान देणगी देऊ द्या, सरकारनं ग्रँट देऊ द्या, हा सगळा पैसा पब्लिक मनी आहे, समाजाचा पैसा आहे, लोकांचा पैसा आहे. सरकारचा सुद्धा पैसा समाजाचा पैसा आहे. सरकारकडे पैसा कुठून जमा होतो तर लोकांनी दिलेल्या टॅक्स मधून जमा होतो. मग त्या पैशाचा आपण वापर योग्य कारणासाठी करत आहोत का? These concerns are answerable to the society for such money collected and spent. हे कन्सर्न, हे ऑर्गनायझेशन answerable म्हणजे उत्तरदायी असतात. कुणाला उत्तरदायी असतात? कुणाला उत्तर द्यायला जबाबदार असतात? तर सोसायटीला उत्तर द्यायला जबाबदार असतात. कशाचं उत्तर द्यायला जबाबदार असतात? तर लोकांकडून जो पैसा जमा केला, मनी कलेक्टेड आणि मनी स्पेंट, तुम्ही जो पैसा जमा केलाय आणि जो पैसा खर्च केलाय याचं उत्तर द्यावं लागतं. तुम्हाला माहितीये का, हे जे मोठे मोठे गणपती मंडळ असतात त्यांना चॅरिटी कमिशन कडे दरवर्षी, म्हणजे या वर्षीचं चॅरिटी कमिशन कडे तुम्हाला आर्थिक वर्षाच्या शेवटपर्यंत सगळा हिशोब सादर करावा लागतो मित्रांनो, तरच पुढच्या वर्षी तुम्हाला गणपती मंडळाला मान्यता मिळते. आता तुम्ही काही जण म्हणसाल की सर आमच्या गल्लीत लहान लहान पोरांनी गणपती स्थापन केला, त्यांना तर कोणी विचारलंच नाही. अशा छोट्या छोट्या मंडळाकडे कोणी बघत नाही. पण ज्यांना मिरवणुकीसाठी पोलीसची परमिशन लागते ते काय म्हणतात की तुम्ही गेल्या वर्षीचा हिशोब चॅरिटी कमिशन कडे, धर्मादाय आयुक्ताकडे सादर केलता का ते आम्हाला दाखवा, त्यांचा आम्हाला रिपोर्ट द्या, त्यांची आम्हाला परमिशन द्या, तरच आम्ही तुम्हाला मिरवणुकीची सुद्धा परमिशन देऊ. म्हणजे तुम्ही जो लोकांकडून पैसा जमा करताय तो कुठल्या कारणासाठी वापरताय त्याचा आम्हाला तुम्ही इथं माहिती दिली पाहिजे, तरच आम्ही तुम्हाला पुढच्या वर्षी गणपती मंडळ चालवायला परमिशन देऊ. कारण आपण या पैशाला उत्तरदायी आहोत, जबाबदार आहोत. हा पैसा आपण लोकांकडून कलेक्ट करतोय आणि त्याचं प्रॉपर युटिलायझेशन, योग्य कारणासाठी विनियोग व्हायलाय का ते महत्वाचं असतं. हेन्स प्रॉपर बुक्स ऑफ अकाउंट्स आर टू बी मेंटेन्ड. म्हणून आपल्या डोक्यात एक वाटतं की ज्या संस्थेचा उद्देश हा नफा कमावणे नाहीच, मग त्या संस्थेची हिशोब ठेवायची काय गरज आहे बाबा, असं आपल्याला वाटू शकतं. मग ते आपल्या डोक्यातलं आपण क्लिअर केलं की संस्थेचा मुख्य उद्देश जरी नफा कमावणे नसला
तरी सुद्धा आपण याच्यासाठी जो पैसा उभा करतोय, पैसा घेतोय, तो लोकांकडून वर्गणीच्या स्वरूपात घेतोय, दानाच्या स्वरूपात घेतोय, सरकारकडून अनुदानाच्या स्वरूपात घेतोय, एंट्रन्स फीस म्हणजे सभासदाकडून प्रवेश फीस म्हणून घेतोय, आणि मग या पैशाचा उपयोग योग्य करण्यासाठी होतोय हे जर लोकांना आपण वेळोवेळी आपले हिशोब पत्रक पब्लिश करून म्हणा किंवा आपल्या वेबसाईटवर म्हणा सादर करत असू, तर लोकांना आणखी खात्री पटते की अरे ही संस्था तर खूप चांगल्या प्रकारे काम करते, या संस्थेला दिलेली देणगी वाया जात नाही, योग्य प्रकारे त्या पैशाचा विनियोग केला जातो. तर तुम्ही ऐकलं असेल, बरेच लोक आपल्या विल मध्ये WILL विल मध्ये तरतूद करून एखाद्या संस्थेला दान देतात. विल शब्द ऐकलाय कोणी कधी? हो सर. काय विल म्हणजे काय? आपली म्हणजे प्रॉपर्टी वगैरे कोणाच्या नावावर करायची म्हणजे ती त्याला मृत्यूपत्र असा शब्द आहे मित्रांनो, बरं का. काय शब्द आहे? मृत्यूपत्र. मृत्यूपत्र. माझ्या पश्चात ही प्रॉपर्टी माझ्या मुलाबाळांना न देता एखाद्या सामाजिक संस्थेला, या सामाजिक संस्थेला द्या की जी संस्था खूप चांगल्या प्रकारे काम करते. आपल्या इथंच उदाहरण द्यायला हरकत नाही, तिथं म्हणजे गैरअर्थ काढू नका. आपल्या इथं डॉक्टर उगिले साहेब जे नवजीवन हॉस्पिटल चालवतात, तिथं मृत्यूपत्राचा संबंध नाही बरं का, गैरअर्थ काढू नका. त्यांनी स्वतःहून आपल्या जमीन काहीतरी त्या सुखमनी वृद्धाश्रमाला दान दिली, डोनेट केली. म्हणजे तुम्ही डोनेशन पैशाच्या स्वरूपात देऊ शकता किंवा प्रॉपर्टीच्या स्वरूपात देऊ शकता, की वृद्धाश्रम चांगला, समाजात चांगल्या लोकांसाठी काम करतोय बाबा, जे अनाथ आहेत, ज्यांना कुणीच सांभाळायला तयार नाही, यांच्यासाठी काम करतोय, तर त्यांनी त्यांच्यासाठी जमीन दान केली. अशा पद्धतीने चालतं. मग अनेकांच्या लक्षात आलं की अरे ही जमीन दिली पण तिथे त्यांनी चांगली इमारत उभा केली, अनेक गरजवंतांना त्यांनी मदत केली, तर आणखी लोक पुढे दान द्यायला पुढे येतील. एखाद्याला खूपच त्यांचं काम आवडलं तर तो स्वतःच्या मृत्यूपत्रात तरतूद करून ठेवल की माझ्या पश्चात ही प्रॉपर्टी, माझा हा पैसा या संस्थेला देण्यात यावा. म्हणून आपण एक प्रकारे उत्तरदायी आहेत, आणि हे आपण प्रॉपर काम करत असलो तर आपलं काम अनेक लोकांना आवडतं. जसं मी टाटा ह्याचं कॅन्सर मेमोरियल हॉस्पिटलचा उल्लेख केला, किंवा संजय दत्तच्या आईचं नाव आहे नर्गिस दत्त, ज्यांच्या नावानं बार्शीला कॅन्सर हॉस्पिटल चालतं. अनेक म्हणजे आपल्याकडं धूत यांच्या नावानं, बजाज यांच्या नावानं, धीरूभाई अंबानी यांच्या नावानं अनेक हॉस्पिटल वगैरे चालतात, समाजसेवी संस्था चालतात. यांचं काम चांगलं आहे असं जर लोकांच्या लक्षात यायला तर दान देणाऱ्यांचं प्रमाण वाढतं आणि लोकांनाही खात्री पडते की ही संस्था पैशाचा याचे अकाउंट मेंटेन करण्याची गरज काय, नीड फॉर मेंटेनिंग बुक्स ऑफ अकाउंट्स ऑफ फायनल अकाउंट. तिथलं नीड आपण पहिलं बघणार आहोत. टू मेंटेन प्रॉपर कंट्रोल ओव्हर मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे जे पैशातले व्यवहार आहेत त्याच्यावर प्रॉपर कंट्रोल म्हणजे नियंत्रण राहतं. म्हणजे पैसा आला कसा गेला कसा, आला कशा कोणत्या माध्यमातून, कुठल्या माध्यमातून, आणि गेला कुठल्या माध्यमातून. म्हणजे आपल्याला सबस्क्रिप्शनच्या माध्यमातून, आता म्हणलो आपण ग्रँटच्या माध्यमातून, डोनेशनच्या माध्यमातून किती मिळाले, आणि आपल्या संस्था चालवण्यासाठी आपल्याला काय एखादी रूम किंवा ऑफिस किरायाने घ्यावं लागेल, मग त्याचा काय किराया रेंट असेल, किंवा त्याच्यासाठी एखादा तिथं कर्मचारी नेमावा लागत असेल, तिथलं लाईट बिल असेल, असे वेगवेगळे खर्च करावे लागतात. मग नेमकं कोणकोणत्या कारणासाठी तुम्ही खर्च केला. टू नो द सोर्सेस ऑफ इन्कम्स अँड हेड्स ऑफ एक्सपेंडिचर. तुम्हाला कोणकोणत्या माध्यमातून इन्कम मिळतं, त्याचे स्त्रोत काय, सोर्सेस काय, आणि हेड्स म्हणजे हेड्स ऑफ एक्सपेंडिचर म्हणजे कोणकोणत्या पदासाठी, बाबीसाठी तुम्ही एक्सपेंडिचर म्हणजे खर्च करता. पुढं टू कंप्लाय विथ द प्रोव्हिजन्स ऑफ लॉज ऍप्लिकेबल टू देम. आत्ताच मी, तुम्ही नीट केअरफुली ऐकत असता तर आत्ताच 2 मिनिटापूर्वी मी चॅरिटेबल मुंबई पब्लिक ट्रस्ट ऍक्ट, मुंबई पब्लिक ट्रस्ट ऍक्ट मध्ये येतात चॅरिटी, आणि मग एखाद्या चॅरिटेबल ट्रस्ट आपण गेला स्वतःच कसा आवाज बरोबर येतो. चालत आवाज तर हॅलो, बॅड नेटवर्क क्वालिटी म्हणून येईल इतर नावाची. ओके ओके, थोडं बॅड नेटवर्क क्वालिटी म्हणून. आता येतोय का आवाज? काय येतोय आता. केलता बघा मित्रांनो, बरोबर आहे का? ते एअरटेल वाले एक जण म्हणलेत मला उद्या कंप्लेन द्या म्हणून, तर हे सगळं रेकॉर्ड होतंय मित्रांनो, आपण बोलायचं टाळू थोडं. तर येतोय का? हो सर येतोय. अरे बोला सर येतो. तर आत्ताच आपण म्हणलो
की चॅरिटेबल ट्रस्ट, एक मुंबई चॅरिटेबल ट्रस्टच्या अंतर्गत त्यांची म्हणजे मान्यता मिळत असते, ते कायद्यानुसार ते काम करत असतात. तुम्हाला माहिती आहे की मोठ्या मोठ्या कंपन्यांना दरवर्षी आपले हिशोब चार्टर्ड अकाउंटंट कडून तपासून घ्यावे लागतात आणि त्याचं जे काही रिपोर्ट आहे चार्टर्ड अकाउंटंटचा तो आपल्या वेबसाईटवर आपल्या शेअर होल्डरसाठी, सरकारसाठी सादर करावा लागतो, तिथं पब्लिश करावा लागतो, सरकारकडे सुद्धा द्यावा लागतो. त्याच पद्धतीनं ह्या ज्या नॉन ट्रेडिंग कन्सर्न असतात त्यांना सुद्धा काहीतरी नियम आहेत. आताच आपण गणपती मंडळाचा उल्लेख केला की तुम्ही जर दरवर्षी गणपती तुम्हाला मंडळ कंटिन्यू ठेवायचं असेल तर धर्मादाय आयुक्ताचं दर जिल्ह्याच्या ठिकाणी, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यालय असतं. त्या चॅरिटी कमिशनकडे तुमचा रिपोर्ट या वर्षीचा की तुम्ही कोणकोणत्या उत्पन्न मिळवलं आणि कोणकोणत्या कारणासाठी तुम्ही खर्च केला, हा रिपोर्ट तुम्हाला वर्षी तुम्हाला मान्यता मिळते. मग टू कम्प्लाय विथ द प्रोव्हिजन्स ऑफ लॉज ऍप्लिकेबल टू देम, त्यांना जो कायदा लागू होत असेल त्या कायद्यानुसार त्यांना त्यांचं काम करावं लागतं. त्या कायद्याची कंप्लाय म्हणजे पूर्तता करण्याच्या दृष्टिकोनातून आपले हिशोब सादर करावे लागतात आणि ते हिशोब सादर करण्यासाठी त्यांनी अकाउंट मेंटेन करावं लागतात. अकाउंटच मेंटेन करणे नसतील तर तुम्ही आर्थिक वर्षाच्या शेवटी कसे हिशोब सादर करू शकाल. पुढं टू नो सरप्लस अँड डेफिसिट ऑफ द कन्सर्न ड्युरिंग अ पर्टिक्युलर पिरियड, एखाद्या विशिष्ट आर्थिक वर्षात नेमकं किती सरप्लस आधिक्य मिळालं. आधिक्य कशाला म्हणायचं, जिथं उत्पन्न जास्त आहे आणि खर्च कमी आहे त्याला आधिक्य सरप्लस म्हणायचं. आणि डेफिसिट कशाला म्हणायचं, जिथं खर्च जास्त आहे आणि उत्पन्न कमी आहे त्याला तूट किंवा डेफिसिट असं म्हणायचं. पुढं मध्ये मध्ये एखाद्यानं तरी बोलू नो द नेट वर्थ ऑफ द कन्सर्न ऍज ऑन अ पर्टिक्युलर डे. नेट वर्थ म्हणजे तुमच्या संस्थेची निव्वळ संपत्ती किती आहे आणि तुम्हाला माहिती आहे संस्थेची निव्वळ संपत्ती कशातून कळते, म्हणजे कुठल्या स्टेटमेंटमुळे कळते. संपत्ती कळण्यासाठी कोणतं स्टेटमेंट तयार केलं जातं, व्हेरी गुड, कोणतं स्टेटमेंट तयार केलं जातं, बॅलन्स शीट. आणि बॅलन्स शीट हे एका विशिष्ट दिवशीचं असतं म्हणून तर बॅलन्स शीटच्या खाली आपण ऍज आउन लिहितो, बरोबर, ऍज आउन अ पर्टिक्युलर डे. मग आता तुम्ही म्हणसाल नॉन ट्रेडिंग कन्सर्न आणि त्यांच्या संपत्तीचा काय संबंध आहे. बघा ना, आताच आपण सुखमनी वृद्धाश्रमाचा उल्लेख केला, तो वृद्धाश्रम चांगल्या प्रकारे चालवण्यासाठी त्यांना स्वतःच्या जागेची गरज होती, बरोबर, तिथं जास्त रूमची गरज होती, टॉयलेट बाथरूमची गरज होती, म्हणून त्यांनी डॉक्टर उगिले साहेबांनी जे दान केलं त्याच्यातून त्यांनी तिथं म्हणजे त्या इमारतीवर लोकांकडून घेतलेल्या दानामधून म्हणा किंवा लोकांनी दिलेल्या वर्गणीमधून म्हणा तिथं छानशी इमारत उभा केली. कदाचित सरकारने त्यांना काही ग्रँट दिलेला असेल, अनुदान दिलं असेल, त्यातून छान इमारत उभा केली. म्हणजे तुम्ही तुमचं अव्यापारी संस्था, नफा कमावणे हेतू नाही तुमचा, पण अव्यापारी संस्था जे काही उत्पन्न मिळतं त्या उत्पन्नातून जर त्याचा प्रॉपर हिशोब ठेवला तर त्या उत्पन्नातून तुम्ही तुमच्या सभासदांना, तुम्ही जे काही वृद्ध लोक आहेत त्यांना चांगल्या प्रतीच्या सेवा पुरवू शकता. तिथे त्यांना करमणुकीसाठी कुठं टीव्ही लावता येईल, पेपर लावता येईल, त्या त्या गरजेनुसार तिथं छानशी बाग तयार करता येईल. खूप छान डेव्हलप करायला ते हळूहळू, कारण सगळ्या गोष्टी त्यांना इन्कम मर्यादित असतं, सगळ्या गोष्टी एकदाच होऊ शकणार नाही. मग हे आपण आपल्या सभासदांना चांगल्या प्रतीच्या सेवा कधी देऊ शकतो, जर आपण प्रॉपर हिशोब ठेवला असेल तर. मग मी तो म्हणत होतो की संस्थेचा उद्देशच नफा कमावणे नाही तर त्या संस्थेला संपत्तीची काय गरज आहे, तर संपत्तीची बिलकुल गरज आहे आपल्या सभासदांना चांगल्या प्रतीच्या. एखाद्याचं जिम असेल, ज्या जिमचा मुख्य उद्देश नफा कमावणे नाही पण पोरांना, लोकांना व्यायामाकडे वळवणे हा मुख्य हेतू असेल, तर ते व्यायामाचं साहित्य त्यांना खरेदी करावं लागेल. ते व्यायामाचं साहित्य खरेदी करून आणखी म्हणजे चांगल्या प्रतीच्या आपण सेवा पुरवू शकतो. टू अवॉइड माल प्रॅक्टिसेस अँड मिसअप्रोप्रिएशन्स ऑफ कॅश अँड ॲसेट्स. समाजसेवी संस्था म्हणलं की माल प्रॅक्टिसेस म्हणजे काय, कुठंतरी भ्रष्टाचार, बरोबर. समाजसेवी संस्था म्हणलं की अशी काही प्रकरण नक्की ऐकतो आपण की लोकांनी समाजसेवी संस्था स्थापन केली, तिथल्या पैशाचा म्हणजे योग्य विनियोग केला नाही, उपयोग केला नाही, कुठेतरी पैसा स्वतःच्याच घरात घातला किंवा कुठेतरी वापरला असं. आणि मिसअप्रोप्रिएशन ऑफ कॅश, मिसअप्रोप्रिएशन म्हणजे ज्या कामासाठी जो पैसा दिलाय त्याच्यासाठी न वापरता इतर कारणासाठी कुठेतरी वापरणं, असं होऊ नये म्हणून हिशोब ठेवणं आवश्यक आहे. कळतंय तुम्हाला, इथपर्यंतच्या गोष्टी कळाल्या, आवाज येतोय? हो सर, येतोय आवाज आणि कळालं. थोडं रिप्लाय करायला थोडं तुम्ही उशीर करताय, म्हणून ज्यांच्याकडे तुलनेनं आवाज नाही
त्यांनी शक्यतो अनम्यूट राहावं, चला एक दोघं तरी किमान, म्हणजे पटकन रिप्लाय होतो आणि तेवढा आपला डिले कमी होतो, वेळ कमी होतो. फक्त ज्यांच्याकडे रूम आहे सेपरेट, आवाज नाही, अशा मुलांनी. समजते? इथपर्यंत कळालं असेल तर आपण जे आपण फायनल अकाउंट मध्ये शिकलो मित्रांनो, तेच थोडं आपण इथं रिपीट शिकणार आहोत, बरं का? काय रिपीट शिकणार आहोत तुम्हाला कळलं आता. फायनल अकाउंट मध्ये शिकलो आपण, हे काय शिकलो? टाइप्स ऑफ रिसिप्ट्स अँड पेमेंट. याचे जर कुणी सुरुवातीचे व्हिडिओ बघितले असतील फायनल अकाउंटचे तर बिलकुल हे पाहिलेलं असेल. पाहिलं का काही जणांनी? हे व्हिडिओ मध्ये शिकवलंय का मी? पार्टनरशिप फायनल अकाउंट शिकवलंय, तेच रिपीट होणार आहे, म्हणून थोडस तुलनेनं मी फास्ट जाणार आहे. पहिला प्रश्न, टाइप्स म्हणजे प्रकार आणि रिसिप्ट म्हणजे काय हो? रिसिप्ट म्हणजे काय? पावती. प्राप्ती. रिसिप्ट म्हणजे काय? प्राप्ती. प्राप्ती म्हणजे मिळणं, मिळकत, आपल्याकडे येणं. आणि पेमेंट्स म्हणजे काय? शोधन करणे, खर्च करणे, पैसे. बरोबर. प्राप्ती आणि शोधनाचे नेमकं काय प्रकार आहेत? तर हा तुमच्या दैनंदिन जीवनासाठी सुद्धा चांगला आहे बरं का मुद्दा. नीट लक्ष द्या फक्त तुम्ही. तर त्यातला पहिल्यांदा आपल्याला उल्लेख करायचा आहे टाइप्स ऑफ रिसिप्ट. प्राप्तीचे दोन प्रकार कोणते? तर तुम्ही एखाद्याला विचारलं बघा की काय चाललंय रे, काय नाही, तर तो काय म्हणतो तुम्हाला बोलत बोलतच, काय नाही बाबा, या वर्षी लय खर्च झाला, शेतात विहीर बांधली. बरोबर. आता विहीर बांधणे खर्च आहे, पण त्या खर्चामुळे तुमच्या संपत्तीत वाढ झाली. संपत्तीचं स्वरूप तरी बदललं. तुमच्याकडे जो काही पैसा होता कॅश, तो तुम्ही विहिरीमध्ये गुंतवला, पण विहिरीमध्ये पाणी तयार झाल्यामुळे तुमच्या शेताचं उत्पन्न वाढायला, टू रेज द इन्कम, इन्कम वाढायला तुम्हाला त्याचा बेनिफिट होतो, फायदा होतो. बरोबर का? पण तुम्ही दरवर्षीच विहीर बांधता का शेतात पुन्हा? नाही. नाही. म्हणजे हा जो खर्च आहे विहीर बांधण्याचा, घर बांधण्याचा किंवा एखाद्या उद्योगासाठी मशिनरी खरेदी करण्याचा, हा खर्च आपल्याला दरवर्षी करावा लागत नाही. म्हणजे जो नॉन रिकरिंग असतो, जो परत परत करावा लागत नाही, त्याला सॉरी आपण दुसरीकडे गेलो जरा. म्हणजे आपल्याला रिसिप्ट बद्दल बोलायचं, खर्चाबद्दल बोलायचं. कशाबद्दल बोलायचंय? उत्पन्नाबद्दल. चला, ओके 2 मिनिटात चला आपण परत म्हणू की आता आपण घराचं एखाद्याला म्हणलो काय चाललंय, तर खर्च लय झाला म्हणतो, काय घराचं बांधकाम केलंय म्हणतो. कालांतरानं त्याचं घर जुनं झालं किंवा कुठंतरी जुन्या वस्तीत गेलं, म्हणून कालांतरानं ते जुनं घर त्यांनी विकायचा निर्णय घेतला आणि ते जुनं घर विकलं, आलेल्या पैशातून दुसरीकडे तो कुठंतरी घर खरेदी केलं. किंवा आपण मशिनरीचा विचार केला उद्योगात लागणाऱ्या, तर मशिनरी फार पूर्वी 5-10 वर्षापूर्वी खरेदी केली होती आणि ती मशिनरी जुनी झाली, त्याच्या जागी आपल्याला नवीन मशिनरी आणायची. ती जुनी मशिनरी विकली आणि जुन्या मशिनरीच्या विक्रीतून तुम्हाला काही मिळकत मिळाली, पैसा मिळाला, बरं का? तर त्या मिळकतीला, ती मिळकत तुम्ही दरवर्षीच मशिनरी विकणार नाही. आपला जर पेन उत्पादनाचा कारखाना असेल तर पेन तयार करण्यासाठी जे आपण मशिनरी घेतले, ती मशिनरी आपण तयार करणार, पण तयार करण्यासाठी मशिनरी जुनी झाली असेल, तिची टेक्नॉलॉजी जुनी झाली, आवाज बरोबर येत नाही. ज्यांचा थोडं जिथं आवाज येतो त्यांनी म्यूट राहावा. अरे एखाद्यानंच फक्त, आता हे नेटचा आज जरा इश्यूच यायला लागलाय, पण काय करावं काय नाही. ते थोडं एअरटेलची मी आज डब्बी बदलली. पूर्वी आपली जी डब्बी होती ती सय्यद सरच्या सहकार्याने चालत होती. काल मला ती स्वतः परचेस करावी लागली सय्यद सरला वापस द्यायची असल्यामुळं. तर येतोय का आवाज? येतोय सर, येतोय. तर आपण म्हणायला लागलो होतो की आपला पेन उत्पादनाचा कारखाना आहे, तर त्याच्यासाठी लागणारी मशिनरी आपण 5-10 वर्षापूर्वी खरेदी केली, त्याच्यासाठी लागणारी मशिनरी. पण आता ती मशिनरी जुनी झाली किंवा तिची टेक्नॉलॉजी जुनी झाली, ती मशिनरी आपण विकायचा निर्णय घेतला. आपला मुख्य व्यवसाय हा मशिनरी विकायचा नाही, बरोबर. पण एखादी मशिनरी, एखादी प्रॉपर्टी आपली जुनी झाल्यामुळं ती आपण विकायचं, बरोबर. मग ती विक्रीतून आपल्याला जे काही उत्पन्न मिळतं, ते उत्पन्न आपल्याला दरवर्षी मिळत नसल्यामुळं याला आपण कॅपिटल रिसिप्ट असं म्हणायचं. कसलं रिसिप्ट म्हणायचं? कॅपिटल रिसिप्ट. बरोबर का? हो सर. कसली रिसिप्ट? कॅपिटल रिसिप्ट. आणि दरवर्षी आपण आपल्या शेतात जे सोयाबीन तयार होतं, जे विकतो आपण सोयाबीन,
त्याच्यातून जे आपल्याला उत्पन्न मिळतं ते रेव्हेन्यू रिसिप्ट, दरवर्षीच आपल्याला ते उत्पन्न मिळणार आहे, परत परत मिळणार उत्पन्न आहे. आता मला माझा विचार केला तर मला दर महिन्याला जो पगार मिळतो तो परत परत मिळणारी गोष्ट आहे, म्हणून रेव्हेन्यू रिसिप्ट या महिन्यात मिळाले पुढच्या महिन्यात मिळणार आहे. ह्याला एक आवर्तन म्हणतात. एक महिन्याचं आवर्तन पूर्ण झालं, एक महिन्याचा पिरियड पूर्ण झाला की परत मला पगार मिळणार आहे, बरोबर. पण समजा माझ्या नावावर एखादा छोटा जमिनीचा तुकडा आहे आणि तो जमिनीचा तुकडा मी विकला आणि त्याच्यातून पैसे मिळाले, तर मी जमिनीचा तुकडा दर महिन्यालाच विकणार आहे का? दर महिन्याला विकण्यासारखा आहे का माझ्याकडे जमिनीचा तुकडा? नाही. म्हणून ती कॅपिटल रिसिप्ट. याच्या पुढे आपल्याला विचार करायचा आहे, कॅपिटल रिसिप्ट समजून घ्यायचंय. तर ऑल सच रिसिप्ट विच आर नॉन रिकरिंग इन नेचर, ज्या की आपल्याला परत परत मिळत नाहीत. नॉन रिकरिंग, रिकरिंग म्हणजे आवर्तन, वारंवार मिळणार. नॉन रिकरिंग म्हणजे वारंवार न मिळणार. अँड नॉट फॉर्मिंग अ पार्ट ऑफ रेग्युलर फ्लो ऑफ इन्कम ऑफ अ कन्सर्न आर नोन ॲज कॅपिटल रिसिप्ट. नॉट फॉर्मिंग म्हणजे दर महिन्याला मला पगार मिळणं हे माझं रेग्युलर सोर्स ऑफ इन्कम आहे, रेग्युलर फ्लो ऑफ इन्कम आहे. पण प्लॉटच्या विक्रीतून मिळणार हे माझं रेग्युलर फ्लो ऑफ इन्कम नाही, दर महिन्याला मिळणार उत्पन्न नाही. समजते का मित्रांनो? पुढं ज्या वारंवार प्राप्त होत नाहीत आणि ज्या संस्थेच्या नियमित उत्पन्नाचा भाग ठरत नाहीत अशा सर्व प्राप्ती म्हणजे भांडवल प्राप्ती होय. हे उत्पन्न दरवर्षी होत नाही, तसेच मुख्यतः संपत्तीच्या विक्रीतून प्राप्त होते. तर आपल्याला याचं उदाहरण द्यायचं तर स्पेसिफिक डोनेशन फॉर बिल्डिंग. आता थोड्या वेळापूर्वी म्हणलो आपण की उगिले साहेबांनी त्या सुखमणी वृद्धाश्रमाला जमीन दान दिली. मग सुखमणी वृद्धाश्रमाला दरवर्षीच कुणी ना कुणीतरी जमीन दान करणार आहे? नाही. मग सुखमणी वृद्धाश्रमाला जी जमीन मिळाली, बरोबर, वृद्धाश्रमासाठी, ते त्यांचं कॅपिटल रिसिप्ट आहे. जमीन, लँड ही त्यांचं कॅपिटल रिसिप्ट आहे. पण दरवर्षी लोक त्यांना जी वर्गणी देतात, जे डोनेशन देतात, ते त्यांचं रेव्हेन्यू रिसिप्ट असू शकतं. त्याच पद्धतीनं स्पोर्ट्स टुर्नामेंट, आपण एखाद्या ठिकाणी जर सामने आयोजित केले तर त्या स्पोर्ट्स टुर्नामेंटसाठी काही ना काहीतरी डोनेशन मिळतं बघा, देणगी. दरवर्षी लोक काही ना काहीतरी कुठल्या तरी गावांनी बघा, खेड्यापाड्याने तुम्हाला दिसतात, मॅचेस आयोजित करतात, टुर्नामेंट वगैरे, किंवा एखाद्या नाटकाचा कार्यक्रम आयोजित करतात की मंदिरासाठी आपल्याला रक्कम जमा करायची बाबा, तर त्याच्यासाठी आपण जर काही टुर्नामेंट वगैरे आयोजित केलेले असतील तर त्याच्यासाठी मिळणारा पैसा, बरोबर. म्हणजे हे काय रेग्युलर फ्लो ऑफ इन्कम नाही. कधीतरी आपण एखाद्या मंदिरासाठी किंवा एखाद्या संस्था उभा करण्यासाठी आपण तशा मॅचेस वगैरे आयोजित करतो आणि त्याच्यातून आपल्याला इन्कम मिळतं. लायब्ररी, लाईफ मेंबरशिप फीस, हे तुम्हाला कदाचित आत्ताच कळणार नाही. लाईफ मेंबरशिप फीस पुढे याचा मी उल्लेख करणार आहे. आणि फायनल अकाउंट शिकवताना मी याचा उल्लेख केला, सेल प्रोसीड्स ऑफ फिक्स्ड ॲसेट. आपण आत्ताच म्हणलो की आपली पेन उत्पादनाची कंपनी आहे आणि त्याच्यासाठी लागणारी मशिनरी आपण जुनी झाल्यामुळे विकली, तर दरवर्षीच आपण मशिनरी विकत नाही. म्हणून स्थिर संपत्तीच्या विक्रीतून मिळणारं उत्पन्न हे आपलं कसलं उत्पन्न म्हणायचं? कॅपिटल रिसिप्ट. जे की कसलं असतं? नॉन रिकरिंग असतं. कसला असतं? नॉन रिकरिंग. हे नॉन रिकरिंग उत्पन्न कॅपिटल रिसिप्ट कुठं नोंदवलं जातं? तर लक्षात ठेवा मित्रांनो, हे एक तर इथं माझा पॉइंटर दिसत असेल, हे एक तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला नोंदवलं जातं, बरं का. म्हणजे इमारतीसाठी डोनेशन मिळायला लागले, आपणाला इमारत बांधा, किंवा एखाद्या आता परचांड्याच्या मंदिराला एखाद्यानं कलर करण्यासाठी डोनेशन दिले, 1 लाख रुपये मी देतो, पण या पैशातून तुम्ही फक्त कलरच करायचा, इतर कारणासाठी हा पैसा वापरायचा नाही. तर जोपर्यंत कलरिंगचं काम करत नाहीत तोपर्यंत तुमच्यावरती एक प्रकारची लायबिलिटी आहे, जबाबदारी आहे. म्हणून ते पद दाखवायचं बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. म्हणजे हे उत्पन्न तुम्हाला एखाद्या विशिष्ट कारणासाठी मिळू शकतं किंवा संपत्तीच्या विक्रीतून मिळू शकतं. मग जर संपत्तीच्या विक्रीतून उत्पन्न मिळालं असेल तर तुम्हाला माहिती आहे ते उत्पन्न काय करता तुम्ही? बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला संबंधित संपत्तीतून डिडक्ट करता, डिडक्टेड फ्रॉम ऍसेट साइड. म्हणजे या उत्पन्नाचा कुठं कुठं उल्लेख करायचा आहे? एक तर लायबिलिटी साइडला उल्लेख करायचा किंवा एक तर बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला संबंधित संपत्तीतून काय करायचंय? वजा करायचं. लायबिलिटी साइडला कोणतं पद जाईल? जर आपणाला कलरच्या कामासाठी डोनेशन म्हणजे देणगी मिळाली, इमारतीच्या कामासाठी आपल्या कॉलेजला एखाद्यानं 2 लाख रुपये दिले आणि याच्यातून फक्त पोरांसाठी कॉम्प्युटरच खरेदी करा म्हणलं, तर जोपर्यंत आपण कॉम्प्युटर खरेदी करत नाही तोपर्यंत ती आपल्यावर एक लायबिलिटी आहे, म्हणून ते पद लायबिलिटीला दाखवायचं. पण आपल्या कॉलेजने एखादे जुने डेस्क वगैरे विकले आणि त्याच्यातून पैसा मिळाला तर ते पद आपण लायबिलिटीला दाखवायचं नाही,
डेक्स नावाच्या प्रॉपर्टीतून तेवढी संपत्ती काय करायची, लेस करायची. कळाले कॅपिटल रिसिप्ट कुठं नोंदवायचं ते अर्थ कळाला त्याचा. हो सर. जाऊ पुढं. दुसरं पद शिकायचंय आपल्याला, रेव्हेन्यू रिसिप्ट, ज्याला मराठी शब्द आहे महसुली प्राप्ती. म्हणजे जे परत परत मिळतं, दर महिन्याला मिळतं. आता आपल्या विद्यार्थ्याकडून आपल्या कॉलेजला दर महिन्याला फीसच्या माध्यमातून किंवा दर वर्षाला फीसच्या माध्यमातून उत्पन्न मिळतं. म्हणून ऑल सच रिसिप्ट विच आर रिकरिंग. मगाशी शब्द काय वापरला होता मित्रांनो, नॉन रिकरिंग. आता शब्द काय वापरलाय, रिकरिंग, म्हणजे परत परत मिळणार. रिकरिंग इन नेचर अँड रिप्रेझेंट रेग्युलर फ्लो ऑफ इन्कम. मगाशी तिथं आपण रेग्युलर फ्लोचा उल्लेख केला नव्हता. मगाशी काय उल्लेख केला तिथं बघा, इथं which is not forming a part of regular flow of income. not forming, आपणाला जे रेग्युलर फ्लो ऑफ इन्कम नाही, इथं मात्र आपण उल्लेख काय करायला लागलोय, रिप्रेझेंट रेग्युलर फ्लो ऑफ इन्कम ऑफ अ कन्सर्न आर नोन ॲज, जे आपणाला वारंवार मिळत असतं आणि जे आपलं सातत्यानं उत्पन्न मिळण्याचं एक माध्यम असतं, सोर्स असतो, अशी प्राप्ती जी वारंवार प्राप्त होणारी असते आणि नियमित उत्पन्न देणारी असते, ती महसुली प्राप्ती समजली जाते. अशा उत्पन्नाचा संबंध केवळ एकाच वर्षाशी असतो. हे उत्पन्न इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट बाजूवर नोंदविले जाते. मग याचं जर आपल्याला एक दोन उदाहरण द्यायचं म्हणलं तर आपल्या अव्यापारी संस्थेला सबस्क्रिप्शन, म्हणजे जे लोक वर्गणी देतात, सभासद लोक, गणपती मंडळ आहे, दरवर्षी वर्गणी देतात, बरोबर, हे आपलं रेग्युलर फ्लो ऑफ इन्कम आहे, परत परत दरवर्षी मिळणारं उत्पन्न आहे. जर आपल्या संस्थेला मिळणाऱ्या उत्पन्नातून कुठेतरी जागा किरायाने घेतलेली असेल आणि ती जागा किरायाने दिलेली असेल तर त्या किरायाच्या माध्यमातून मिळणारं उत्पन्न हे तुम्हाला लवकर कळतात, म्हणून हे फायनल अकाउंट मध्ये पद झालेत म्हणून मी थोडे वेगळ्या कलर मध्ये ठेवले. लॉकर रेंट तुम्हाला लॉकर्स माहिती आहेत बघा, आपल्या प्रॉपर्टी आवाज येत नाही. बँकेत आवाज येत नाही बरोबर. मोठी पंचायत झाली. थोडी पण आवाज येणार. कंप्लेंट करतो त्या एअरटेल वाला. एअरटेल वाला करतो मी, पण ते माझ्या हातात नाही होते नेटवर्क. आता तुम्हाला दिसत असेल मित्रांनो, हे काय मोठेपणा सांगायचं नाही, पण हे दाखवण्यासाठी काल मी ह्याला 3000 रुपये खर्च केला एअरटेलच्या डब्बीत, बरं का. कुठलंच काम थांबू नये याच्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करतोय, पण आता ह्या गोष्टी नेटवर्कच्या, मी तरी कंप्लेंट, त्यांनी नंबर घेतला त्यांचा आम्ही, की नेटवर्क नीट येत नसेल तर सांगा सर म्हणला होता त्यानं. तर बिलकुल मी आज आणखी कंप्लेंट करतो. येतोय का आवाज काही? हा आता येतोय. येतोय सर आता. हो सर. येतोय सर. काय करावं आता, असले व्हिडिओ टाकायचं म्हणजे टेन्शनच आहे, पुन्हा रेकॉर्ड करायचं म्हणजे तेवढा वेळ देणं शक्य नाही, हे एक डोक्याला तापच झालाय. चला, तर आपण काय उदाहरण घ्यायला लागलो होतो, लॉकर रेंट. लॉकर रेंट म्हणजे मी काय सांगायला लागलो होतो, बँका वगैरे बघा, बँकेत लॉकर्स असतात, बरोबर. तसंच असं जे स्पोर्ट्स क्लब वगैरे असतात, समजा एखाद्या स्विमिंग पुलाच्या ठिकाणी मी ह्याला गेलो, पोहण्यासाठी गेलो. स्विमिंग पुलाचा मुख्य उद्देश नफा कमावण्यासाठी नाही, लोकांना एक आरोग्याची सेवा पुरवण्यासाठी स्थापन केला एखाद्यानं, बरोबर. कमी खर्च म्हणजे कमी चार्जेस मध्ये त्यानं ती सेवा प्रोव्हाइड केली, बरोबर. मग आपण तिथे गेलो तर मग माझ्याकडे असणारा मोबाईल म्हणा किंवा माझ्या हातात एखादी असणारी अंगठी म्हणा कुठं ठेवायची बाबा, म्हणून माझ्यासाठी त्यांनी एखादं लॉकर अवेलेबल करून दिलं. ज्या की स्विमिंग पुलाचा मी मेंबर आहे, सभासद आहे, ज्या की स्विमिंग पुलाला मी दरवर्षी काय देणार, सबस्क्रिप्शन देणार. ते दिल्याशिवाय तो स्विमिंग पूल मला तिथली फॅसिलिटी वापरू देणार नाही. पण तिथे गेल्यानंतर माझे जे व्हॅल्युएबल्स आहेत, माझे जे महत्वाचे ऑर्नामेंट्स वगैरे आहेत, माझे जे दागिने आहेत किंवा मोबाईल आहे, तो सुरक्षित राहावा म्हणून मला काहीतरी एखादा लॉकर पाहिजे, म्हणून मी त्यांना लॉकरची विनंती केली. ते म्हणले मी लॉकर देतो, पण त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी चार्जेस द्यावे लागतील, जे चार्जेस कमी असतील पण तुम्हाला द्यावे लागतील. हे जे मी चार्जेस देणार त्या स्विमिंग पूलच्या त्या ऑर्गनायझेशनला, ते लॉकर रेंट माझ्यासाठी मेंबर म्हणून खर्च आहे, पण संस्थेसाठी उत्पन्न आहे. कळतंय का? अर्थ कळालाय का याचा? कळालाय का? जाऊ का पुढे? आता हे दोन झाले, दोन प्रकार शिकलो आपण रिसिप्टचे. कोणकोणते शिकलो रे दोन प्रकार? कॅपिटल रिसिप्ट आणि रेव्हेन्यू रिसिप्ट. कॅपिटल रिसिप्टच्या बाबतीत कोणता शब्द लक्षात ठेवायचा? भांडवली आणि नॉन रिकरिंग, जे की परत परत मिळत नाही.
जे की प्रामुख्याने संपत्तीच्या विक्रीतून मिळतात किंवा दुसरा आपण त्याचा उल्लेख केला होता लोकांनी विशिष्ट कारणासाठी दिलेलं डोनेशन म्हणजे देणगी किंवा दान. बरोबर. आता दुसरा आपण उल्लेख करायला लागलो रेव्हेन्यू रिसिप्ट, जे की रिकरिंग असतं, परत परत मिळणारं असतं आणि जे की आपल्याला सबस्क्रिप्शन रेंट अशा माध्यमातून मिळतं. आपल्याला पुढे बघायचा प्रकार पेमेंटचे. रिसिप्टचे 2 प्रकार आहेत पण पेमेंटचे मात्र 3 प्रकार आहेत. दिसतोय? आवाज येतोय? हो सर. टाइप्स ऑफ रिसिप्ट, सॉरी टाइप्स ऑफ पेमेंट्स. शोधनाचे प्रकार काय? खर्चाचे प्रकार कोणकोणते? तर त्यातले खर्चाचे 3 प्रकार आहेत मित्रांनो. एक कॅपिटल एक्सपेंडिचर, दुसरं रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि तिसरं डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. खरं तर याच्यावर फायनल अकाउंटचा सुद्धा व्हिडिओ आहे, तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही परत पाहू शकता. आवाज येतोय का तुम्हाला? मग यातला पहिल्यांदा एक्सपेंडिचर बघणार कॅपिटल एक्सपेंडिचर. आजच्याच व्हिडिओमध्ये मगाशी बोलता बोलता आपण सुरुवातच केली होती, मी माझ्या शेतात विहीर बांधली म्हणून. बरोबर. मग दरवर्षीच विहीर बांधतो का मी? नाही. दरवर्षीच माझ्या शेताच्या विहिरीसाठी मोटार खरेदी करतो का? शेतासाठी ट्रॅक्टर खरेदी करतो का? दरवर्षीच खरेदी करतो का? नाही. तो परत परत केला जाणारा खर्च नाही, तो कधीतरी केला जाणारा खर्च आहे, ज्या की खर्चाचा बेनिफिट म्हणजे लाभ मला कितीतरी वर्ष मिळत राहतो. विहीर बांधली तर तुमच्या आजोबांनी विहीर बांधली असेल त्याचा बेनिफिट तुम्ही आज घेताय. मोटार खरेदी केली असेल तर ती 5-50 वर्ष चालते. ट्रॅक्टर खरेदी केलं तर ते 10-20 वर्ष चालतं. म्हणजे त्याचा बेनिफिट आपल्याला अनेक वर्ष मिळतो. आणि दुसरी गोष्ट, अशा खर्चामुळे आपल्या उत्पन्नात वाढ होते, संस्थेच्या उत्पन्नात वाढ होते. म्हणजे ट्रॅक्टर खरेदी केलं तर आपण आपल्या शेतात तर उपयोग करणारच, पण कुणाला ना कुणाला तरी भाड्याने देणार. म्हणजे these expenditures are non recurring expenditures. हे परत परत करावे लागणारे खर्च नाहीत. इन नेचर the benefits of such expenditures are likely to be received for a long period. या खर्चाचा बेनिफिट म्हणजे लाभ आपल्याला कित्येक वर्ष मिळत राहतो. The expenditures are incurred to acquire fixed assets. असे खर्च कशासाठी केलेले असतात तर स्थिर संपत्ती घेण्यासाठी केलेले असतात. or increase the value of fixed asset. इन्क्रीज द व्हॅल्यू ऑफ फिक्स्ड ॲसेट म्हणजे काय? तर तुम्ही ट्रॅक्टर खरेदी केलंय आणि त्या ट्रॅक्टरसाठी या वर्षी ट्रॉली खरेदी केली, तर तुमच्या त्या ट्रॅक्टरची तुम्ही किंमत वाढवली, त्याची उपयोगिता वाढवली. बरोबर का? म्हणजे तुमच्या फिक्स्ड ॲसेटच्या उपयोगितेत संपत्तीत काय केली तुम्ही? एक प्रकारे वाढ केली. पुढं असे खर्च दरवर्षी करावे लागत नाहीत, काही वर्षाच्या अंतराने एकदाच करावे लागतात. अशा खर्चामुळे संपत्तीमध्ये भर पडते. अशा खर्चाचा फायदा संस्थेला अनेक वर्षापर्यंत होत असतो. त्यामुळे संस्थेच्या नफा कमावण्याच्या क्षमतेत वाढ होते. आवाज येतोय का तुम्हाला? दिसतंय का तुम्हाला? These expenses are shown on the asset side of balance sheet. हे एक्सपेन्सेस कुठं दाखवले जातात तर बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला. कसं काय ऍसेट साइडला? तुम्ही मशिनरी खरेदी केली, तुम्ही ट्रॅक्टर खरेदी केलं, तुम्ही घराचं बांधकाम केलं, तर तुम्ही लँड म्हणा, बिल्डिंग म्हणा, मशिनरी म्हणा, कॉम्प्युटर म्हणा, कुठं दाखवतो? बॅलन्स शीटच्या ऍसेट साइड. बरोबर का? हे पद कुठं दाखवायचं? बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला. आणि आजच्या आज हे जे मी पीडीएफ तयार केलेलं आहे, हे पीडीएफ मी तुम्हाला ग्रुपवर टाकून देतो. हे व्यवस्थित वाचून घ्या. आणि हा व्हिडिओ सुद्धा मी रेकॉर्ड केलेला अगोदर डाउनलोड करून घेतो, व्यवस्थित असला तर टाकण्याचा प्रयत्न करतो. नसेल तर पार्टनरशिप फायनल अकाउंट मधला सुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहिला तर त्याच्यावरून सुद्धा तुम्हाला आयडिया येईल. पुढं दुसरा आपल्याला प्रकार बघायचा आहे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. जो आपण महसुली खर्च जो आपण परत परत करतो. आता लाईट बिल आपण 10-20 वर्षाला एकदाच भरतो ना? नाही सर. दर महिन्याला. बरोबर, दरवर्षी भरतो. किंवा आपण घराचं बांधकाम केलं, हा कॅपिटल एक्सपेंडिचर आहे आणि त्या घराचा आपण ग्रामपंचायतकडं प्रॉपर्टी टॅक्स भरतो बघा. घर पावती फाडतो त्याची, म्हणजे भाडे पावती. बरोबर. तो खर्च मात्र आपल्याला दरवर्षी करावा लागणार असतो. किंवा आपण शेती खरेदी करतो. शेती खरेदी करणं हा कॅपिटल एक्सपेंडिचर आहे, पण त्या शेतीचा शेत सारा तलाट्याकडे भरतो. बरोबर. तो शेत सारा आपल्याला दरवर्षीच भरावा लागतो. तो आपला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे, परत परत करावा लागणारा खर्च आहे. किंवा आपण मोटरसायकल खरेदी केली, हा आपला कॅपिटल एक्सपेंडिचर आहे आणि त्या मोटरसायकलच्या सर्व्हिसिंगचा
किंवा मोटरसायकलसाठी लागणाऱ्या पेट्रोलचा खर्च आपण दर दिवशी म्हणा दर महिन्याला करतो, तो आपला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे. म्हणून दीज एक्सपेंडिचर्स आर रिकरिंग इन नेचर. हे कसले खर्च आहेत? परत परत करावे लागणारे खर्च आहेत. द बेनिफिट्स ऑफ दीज एक्सपेन्सेस आर एन्जॉयड इमिडिएटली. या खर्चाचा उपयोग आपल्याला तात्काळ मिळतो. आज पेट्रोल भरलं तर आज उद्या त्याचा उपयोग होणार आहे, बरोबर. ते काय आपल्याला वर्षानुवर्ष त्याचा फायदा मिळणार नाही. पण मोटरसायकल खरेदी केली तर ती 15-20 वर्ष तुम्हाला सेवा देणार आहे. दॅट इज करंट इयर. म्हणजे पेट्रोलवर केलेला खर्च तुम्हाला चालू वर्षी, चालू महिना किंवा आजच्या आजच उपयोगी पडणार आहे फक्त. These are normal day to day operating expenses of business organization. हे तुमचे दैनंदिन खर्चाचे प्रकार आहेत, दैनंदिन गोष्टी आहेत. हे दररोज, दर महिन्याला, दर वर्षाला तुम्हाला करतच राहावे लागणार आहेत. इट गिव्स बेनिफिट फॉर शॉर्ट पिरियड ऑफ टाइम. हे खर्च तुम्हाला जो बेनिफिट देतात, लाभ देतात, तो कमी कालावधीसाठी देतात. पेट्रोल भरलं तर एकदा टाकीत पूर्ण जरी टाकी फुल केली तर 10-20 वर्ष उपयोगी पडणार आहे का? नाही. आताच म्हणलं लाईट बिल भरलं तर काय 10-20 वर्ष उपयोगी पडणार आहे का? नाही. आपल्या घराचा टॅक्स भरला तर 10-20 वर्ष उपयोगी पडणार आहे का? दरवर्षीच भरावा लागणार आहे आपल्याला. म्हणून लेस दॅन 1 इयर अशा खर्चाचा बेनिफिट आपल्याला 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी होतो. दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे पार पाडण्याकरता नियमितपणे करावे लागणारे खर्च, हे खर्च 1 वर्षाशी संबंधित असतात. अशा खर्चामुळे संस्थेच्या संपत्तीत भर पडत नाही. हे खर्च इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट बाजूवर नोंदवले जातात. इथं शब्द चुकला रे. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट नाही, कोणत्या बाजूला नोंदवले जातात मित्रांनो? खर्च आहे ना आपल्यासाठी. बोला बोला बोला. डेबिट बाजूवर नोंदवले जातात. बर, मगाशी आपण काय म्हणलो होतं रे? मगाशी कॅपिटल एक्सपेंडिचर कुठं नोंदवले जातात म्हणलो होतं आपण? बोला बोला बोला. कॅपिटल कॅपिटल एक्सपेंडिचर, मी घर बांधलं, विहीर बांधली, ऍसेट साईडला. आणि मी लाईट बिल भरलं, कामगाराला पगार दिला किंवा त्या माझ्या कार्यालयाचं भाडं दिलं, हा खर्च मी कुठं दाखवणार आहे? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला. याची उदाहरणं काय? सॅलरी, ऍडव्हर्टाइजमेंट, रेंट पेड, आपले दैनंदिन, हे तुम्हाला लगेच लक्षात येतात, दैनंदिन स्वरूपाचे खर्च. मग आतापर्यंत 2 खर्चाचे प्रकार कळाले, एक कॅपिटल एक्सपेंडिचर, दुसरा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. किती प्रकार आहेत तुम्ही सांगितलं? 3. मग तिसरा प्रकार बघायचा आहे आपल्याला. काय नाव त्याचं? डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. त्याला मराठीतून शब्द आहे स्थगित महसुली खर्च. आता स्थगित महसुली खर्च कळालाय तुम्हाला, ऑलरेडी कळालाय. काहीच आम्हाला त्याचा अर्थ कळाला नाही, सर कसं काय कळाला म्हणायला लागले. तर लक्षात घ्या, आत्ताच आपण एक पद बघितलं, ऍडव्हर्टाइजमेंट. समजा मी माझ्या वृद्धाश्रमाच्या कार्याची लोकांना माहिती व्हावी म्हणून एखाद्या वर्तमानपत्रात माझ्या वृद्धाश्रमाच्या म्हणजे जाहिरात दिली त्याची, आणि 1 वर्षासाठी जाहिरात दिली मी त्याची, बरोबर, किंवा चालू महिन्यासाठी जाहिरात दिली त्याची. तर तो खर्च मला फक्त तो चालू महिना किंवा चालू वर्ष उपयोगी पडणार आहे. पण तीच जर जाहिरात मी सलग 2-3 वर्ष यावी म्हणून त्या लोकमत किंवा त्या सकाळ पेपरला एकदाच 2-3 वर्षाचे पैसे दिले, तर हे पद तुम्ही पार्टनरशिप फायनल अकाउंट मध्ये शिकलात. ऍडव्हर्टाइजमेंट फॉर 3 इयर्स शिकलात का मित्रांनो? 3 वर्षासाठी जाहिरातीचा दिलेला खर्च एकदाच दिला असेल तर ते हेच आहे. म्हणजे लक्षात ठेवा, डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर सारखंच आहे. पण रेव्हेन्यू एक्सपेंडिचरचा बेनिफिट, जर माझं बोर्ड दिसत असेल तर रेव्हेन्यू एक्सपेंडिचरचा बेनिफिट वर्षासाठी असतो, 1 वर्षासाठी मिळतो. मात्र डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचरचा बेनिफिट तुम्हाला 1 वर्षापेक्षा, 3च नाही, 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी, बरोबर. आणि कॅपिटल एक्सपेंडिचरचा बेनिफिट एकदाच असतो. कॅपिटल एक्सपेंडिचरचा बेनिफिट अनेक वर्षासाठी मिळतो, अनेक वर्षासाठी मिळतो. जमीन खरेदी केली, विहीर बांधकाम केलं, मशिनरी खरेदी केली, मोटरसायकल खरेदी केली, अनेक वर्षासाठी कॅपिटल एक्सपेंडिचरचा बेनिफिट मिळतो तुम्हाला. कितीतरी वर्षासाठी बेनिफिट मिळतो कॅपिटल एक्सपेंडिचरचा. रेव्हेन्यू एक्सपेंडिचरचा 1 वर्षासाठी बेनिफिट मिळतो. मात्र डेफर्ड रेव्हेन्यू, नावातच रेव्हेन्यू आहे, हा कॅपिटल एक्सपेंडिचर नाही, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे, पण जो 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी केलाय. आपण आपल्या दुकानाचा इन्शुरन्स काढला,
पण पैसे एका वर्षाचे न भरता 3 वर्षाचे भरले तर 3 वर्षापर्यंत तो आपल्याला खर्च उपयोगी पडणार आहे. मग 3 वर्षापर्यंत उपयोगी पडणार आहे म्हणून तो काय कॅपिटल एक्सपेंडिचर आहे का? 3 वर्षाचा विमा भरलाय म्हणून तुमच्याकडे काय संपत्तीत वाढ होते का? नाही नाही ना. नाही त्याच्याऐवजी तुम्ही नाही. एखादी जागा खरेदी केली, एखादी मशिनरी खरेदी केली तर तो कॅपिटल एक्सपेंडिचर, त्याच्यामुळे तुमच्या संपत्तीत वाढ झाली, तुमच्या संस्थेच्या उत्पन्न मिळवण्याच्या सोर्स मध्ये वाढ झाली, बरोबर का? पण डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर फक्त एका वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी तुम्हाला बेनिफिट मिळणार. म्हणून डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर इज ऍक्च्युअली अ रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. Such an expenditure is incurred for receiving benefits for more than a year. एका वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी आपल्याला बेनिफिट मिळावा जो खर्च केलेला असतो त्याला डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणतात. ऍक्च्युली स्थगित महसुली खर्च हा महसुली खर्चच आहे, फक्त अशा खर्चाचे फायदे एका वर्षापेक्षा अधिक कालावधीपर्यंत मिळत असतात. या खर्चाचे दरवर्षी एका निश्चित रकमेनं आपण अपलेखन करतो. अपलेखन करतो म्हणजे काय करतो? पार्टनरशिप फायनल अकाउंट मध्ये तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट फॉर 3 इयर्स शिकलात. ऍडव्हर्टाइजमेंट फॉर 3 इयर्स तुम्ही कुठं टाकत होतात? प्रॉफिट अँड लॉस Profit and loss account. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. एका वर्षाचा खर्च तुम्ही आउटरला टाकायचा आणि 2 वर्षाचा खर्च वजा करून कुठं नेत होतात? वजा Assetला. Assetला. तेच आपल्याला इथं काम करायचं. तर याचं एक्झाम्पल काय? ऍडव्हर्टाइजमेंट फॉर 3 इयर्स. ओके, थँक्यू. कळालंय का? थोडं थोडं झालं आपलं. हो कळालंय सर. याचे मी आजच्या स्लाइड टाकतो, ते तुम्हाला समजून घ्यायला उपयोगी पडल.